नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच आजचा पार्ट आहे आपला 18वा. तर बघा, यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, ब्रिंग इट ऑन बाय द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, दीपा मलिक. दीपा मलिक ही एक भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू आहे. तिचे आत्मचरित्र ब्रिंग इट ऑन बाय द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ मध्ये तिच्या जीवनातील संघर्ष आणि यशाची गोष्ट सांगितलेली आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टरपदी म्हणजे MD पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे राम मोहन राव अमारा, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, राम मोहन राव अमारा यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे MD पदी नियुक्ती करण्यात आली आणि ते बँकेच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली बांगलार बारी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे घरकुल, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. तर बघा, बांगलार बारी योजना पश्चिम बंगाल सरकारने गरीब आणि बेघर लोकांसाठी सुरू केली, ज्यामध्ये या योजनेअंतर्गत गरिबांना घरं मिळवून देण्याची योजना आखलेली आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे? तर ह्याचं फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, माणिकराव कोकाटे यांची निवड कृषी मंत्री म्हणून झालेली आहे. तर बघा, ते विद्यमान सरकारमध्ये कृषी क्षेत्राच्या विकासासाठी काम करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांची कोणत्या खात्याच्या मंत्री म्हणून निवड झाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, महसूल खात्याचे मंत्री म्हणून यांची निवड झालेली आहे आणि ते महसूल क्षेत्रातील विकासासाठी आता कार्य करणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे? तर बघा, वनक्षेत्रात विचारले आपल्याला, म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर आहे मिझोराम, म्हणजे फर्स्ट ऑप्शन. इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 23नुसार मिझोराम राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आणि मिझोराममध्ये जंगले संरक्षण आणि वृक्षारोपण यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे, त्यामुळे अशा प्रकारे इथे वाढ झालेली आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट 2023नुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहे? पहिलं काय होतं, वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ कुठे झाली असं विचारलं होतं, परंतु आता आहे सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र कुठे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र आहेत. या राज्यात जंगलाचे प्रमाण आणि जैवविविधता देखील मोठ्या प्रमाणावर आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, ईशान्य परिषदेचे 72वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अगरतळा, म्हणजेच डी ऑप्शन. तर बघा, 72वे ईशान्य परिषद अधिवेशन अगरतळा येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ईशान्य भारताच्या विकासावर चर्चा केली जाणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, 1851मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड विहिंग कंपनी ही पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, कावसजी यांनी मुंबईमध्ये स्पिनिंग अँड विहिंग कंपनी सुरू केली, जी भारतातील पहिली कापड गिरणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, मराठ्यांनी केवळ किल्लेच बांधले नाही तर देवळेही उभारली. मराठ्यांच्या कारकिर्दीत कोणती शैली अधिक लोकप्रिय होती? तर बघा, किल्ले बांधले, देवळे उभारली, तर ती किल्ले आणि देवळे बांधण्याची जी शैली होती ती कोणती होती? तर ती होती हेमाडपंथी, म्हणजेच 3 नंबरचं उत्तर आपलं करेक्ट आहे. इथं हेमाद झाले, तर हेमाडपंथी हे करेक्ट आहे. हेमाडपंथी ही वास्तुकला शैली अधिक लोकप्रिय होती त्या काळात. यामध्ये किल्ल्यांसोबत अनेक देवळे तसंच मंदिरं पण बांधली होती. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1910मध्ये अलाहाबाद येथे हिंदू महासभेची स्थापना झाली, तर या महासभेचे मुख्य कार्यालय कोठे होते? तर ह्याचे करेक्ट आन्सर आहे हरिद्वार, म्हणजेच सेकंड ऑप्शन. हिंदू महासभेचे मुख्य कार्यालय हरिद्वार होते आणि हिंदू महासभेचे उद्दिष्ट काय होतं? तर हिंदू धर्माची जपणूक आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण करणे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे तत्त्व होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला होता त्या समाजाचं हे तत्त्व आहे. आणि सत्यशोधक समाजाने धर्म, समाज सुधारणा आणि ईश्वराच्या सत्तेवर भर दिला होता. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, तरुण मराठा पक्ष कोणी स्थापन केला? तर तरुण मराठा पक्ष केशवराव मारुतीराव जेदे यांनी स्थापन केलेला आहे, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपले ते करेक्ट आहे.
तरुण मराठा पक्ष केशवराव मारुतीराव जेधे यांनी स्थापन केला. कशासाठी? तर हा पक्ष समाजातील राजकीय सुधारणांसाठी कार्यरत होता. पुढचा प्रश्न पाहूया आता. सुरत येथे मानव धर्मसभा आणि मुंबईत परमहंस मंडळी कोणी स्थापन केली? बघा, सुरतमध्ये मानव धर्मसभा स्थापन केलेली आहे आणि मुंबईमध्ये परमहंस मंडळी. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, म्हणजे सेकंड ऑप्शन. आणि त्यांचे कार्य काय होतं? तर सामाजिक सुधारणा तसंच धार्मिक एकतेसाठी त्यांनी कार्य केलं होतं. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन, पुना असोसिएशन. हे सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचं नाव होतं. आणि याचा उद्देश काय होता? तर भारतीय समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे, हा असा उद्देश होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? तर प्रार्थना सभेचे उद्दिष्ट ते समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. आणि प्रार्थना समाजाची स्थापना समाज सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीसाठी केली होती. समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तसंच यामध्ये जातीव्यवस्था, धार्मिक कट्टरतेविरुद्ध प्रहार करणे, तसंच समाजाच्या नैतिक प्रगतीला प्रोत्साहन देणे यावर देखील त्यांनी भर दिला होता. पुढचा प्रश्न आहे, 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे धोंडो केशव कर्वे, म्हणजेच धोके कर्वे. 3 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश डॅश यांनी लेख लिहिले? तर बैरमजी मलबारी यांनी अशा प्रकारे लेख लिहिलेले आहेत. बालविवाह आणि लादलेले वैधव्य यावर त्यांनी लेख लिहिले. त्यांच्या लेखनाचा उद्देश काय होता? तर समाजातील असमानतेविरुद्ध आवाज उठवणे. तसंच पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे साल्हेर, हे दुसरं सर्वात उंच शिखर आहे. मग महाराष्ट्रातलं पहिलं सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसूबाई. कळसूबाई ह्याचं हे बघा इथे दिलं आहे कळसूबाई. आणि ह्याची उंची पण विचारली जाऊ शकते, तर ती पण लक्षात असू द्या, 1646 मीटर एवढी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सखल भाग निर्माण झाला आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ऑप्शन, महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्याने अशा प्रकारे हा भाग निर्माण झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणात आढळतो? तर बघा, ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन रिया. कारण रिया म्हणजे झिगझॅग पद्धतीचा जो किनारा आहे तो आपला कोकण किनारा आहे, त्यालाच आपण दंतूर किनारा देखील म्हणू शकतो. दंतूर किंवा रिया प्रकारचा आपला पश्चिम किनारा किंवा कोकण किनारा आहे. तसंच यामध्ये समुद्र आणि नदी यांच्या मिळणाऱ्या स्थानिक खाड्या, मिंडर आणि खोरांची संरचना दिसून येते, त्यामुळे तो अशा प्रकारे दंतूर दिसतो. पुढचा प्रश्न आहे, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचं ऑप्शन, गोंदिया जिल्ह्यात दरेकसा टेकड्या आढळतात. आणि या टेकड्यांचे स्थान रिजियन जिओलॉजिकल फॉर्मेशन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? तर बघा, आपला जो महाराष्ट्र आहे, तर या महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वत आहे. तर पठारावरून खाली कोकणामध्ये जाताना वेगवेगळे घाट आपल्याला लागतात, जसं की आंबा घाट आहे, फोंडा घाट आहे, आंबोली घाट आहे. हे सगळे वेगवेगळे घाट आहेत. परंतु आपल्याला काय विचारलं आहे, घाटाचा उत्तरेकडून आपल्याला दक्षिणेकडे म्हणजे उत्तरेकडून खाली दक्षिणेकडे जाताना क्रम विचारला आहे. तर मग ह्याच्यामध्ये योग्य असा क्रम आहे 1 नंबरचा ऑप्शन. बघा, थळ घाट अगोदर लागतो, नंतर कुंभार्ली घाट, नंतर आंबा घाट आणि नंतर आंबोली घाट. आता हे घाट, थळघाट कोणत्या 2 शहराच्या दरम्यान आहे किंवा कोणत्या 2 जिल्ह्याच्या दरम्यान आहे, कुंभार्ली घाट, हे अशा प्रकारे जोड्या माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर, म्हणजेच औरंगाबाद. थर्ड ऑप्शन आपलं बरोबर आहे. सर्वाधिक जिल्हे म्हणजे किती जिल्हे आहेत? तर एकूण 8 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? तर बघा, खचदरीतून नदी वाहते ती म्हणजे तापी नदी, जी की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून ही तापी नदी वाहते आणि अगदी खचदरीतून ही अशा प्रकारे नदी वाहत जाते आणि अरबी समुद्राला मिळते. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण 25 क्वेश्चन इन डिटेलमध्ये त्याचा अनालिसिस घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देत चला, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि होईल तर तुमच्या फ्रेंडला देखील तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.